असताना निवडणुकीत अजित पवारांनी धुरुभाई अंबानीबद्दल केलेला उल्लेख यामुळे वाद निर्माण झालाय। त्यांचं असं म्हणणं आहे की धचा मा केला गेला, जो शब्दप्रयोग होतोय तो मी केलाच नाही, ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो, पण चुकीचं दाखवलं जातं। अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का? आणि धचा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का? अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकलं। धीरूभाई अंबानी हे या देशातले एक महत्त्वाचे उद्योगपती आहेत। या देशामधला जो उद्योग व्यवसाय व्यापार याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम धीरूभाई अंबानींनी त्या काळामध्ये केलं, हे सत्य आहे। आज जे साम्राज्य रिलायन्सचं त्याचे पायोनियर धीरूभाई आहेत। आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा, कोण चोऱ्या करतंय कोण काय करतंय, पण धीरूभाईंच्या मागे कधी ईडी लागली नव्हती किंवा धीरूभाईंच्या कारखान्यावर कधी जप्ती आली नव्हती। एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं एवढंच मी सांगू शकतो। आता जे सगळे भाजपबरोबर गेलेले आहेत, साखर कारखानदार जरंडेश्वर असेल अन्य असेल त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या। त्याच्यामुळे चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या व्यवसायात राजकारणात कोण करताय हे लोकांना माहिती आहे। 2 दिवसावर शिवसेनेचा वर्धापन आहे ना। आहे। दोन्ही शिवसेना, शिंदेची शिवसेना ही तयारी करते, शिंदेचा गट आहे। मी परत सांगतो, अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। शिंदेचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत। मी वारंवार सांगते, तुम्ही लक्षात घ्या, निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहाने हा वेगळा गट स्थापन केला। महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी, मराठी माणूस कमजोर करण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी, आणि शिंदे त्याला बळी पडले। त्यांचा एक गट आहे, प्रचंड पैसे आहेत बेहिशोबी, भ्रष्टाचाराचा पैसा आहे। MMRDच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 3000 कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना। एका टेंडरमध्ये 3000 कोटी, गणित करा तुम्ही, लहानपणी गणित होते ना आपल्याला। एका टेंडरमध्ये 3000 कोटी, महिन्याला MMRDची 119 टेंडर निघतात मोठी, साधारण किती कोटीचा व्यवहार असतो हा। हे पैसे राजकारणात आणतात, माणसं विकत घेण्यासाठी आणतात, पक्ष फोडण्यासाठी आणतात। तर त्याच्यामुळे ते काय करतात, ही पैशाची ताकद, ही सत्तेची ताकद आहे। आमची ताकद ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे। आमचा मेळावा, शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा हा त्याच पद्धतीनं होईल, जोरात आणि जोशात, षण्मुखानंद हॉल येथे।